चला चालू करा सामना. वेळ वाया घालू नका, चालू करा. पंचवीस मिनिटात एक इनिंग्स झाली पाहिजे. अंपायर्स लक्ष द्यायचं आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ ते मात्र पूर्ण होते. धावसंख्या होती ती 3. एक षटक पूर्ण धावसंख्या ती 3. प्रसादच्या ओव्हरमधून मात्र 3 धावा त्यात खर्च केल्या गेल्यात. चला चालू करा. लास्ट बॉल. दीपक यांच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या होत्या
7. वॉट शॉट, स्वीप, परंतु सिंगल. धावसंख्या 2 षटकानंतर 8, 2 ओव्हर 8 धावसंख्या. बॉलर नवीन सागर. हॅलो, वॉट कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जर्सी नंबर 07 भूषण. नक्कीच या टाळ्या, या कॅसेट टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत. जर्सी नंबर 07 भूषण. जर्सी नंबर 07 भूषण. वॉट कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. नवीन बॅटर आदित्य बॅटिंग मार्ग सज्ज होतोय. चांगला फटका, परंतु मध्ये बॉल अडवला जातोय. डॉट बॉल येईल. सागरची मध्ये चांगली ओव्हर मध्ये हाताळली जाते. तर सिंगल येते. या सिंगलने मात्र आता शेवटचा बॉल. यास मात्र पुन्हा प्रयत्न, परंतु आता मात्र बॉल सुटतो. 2 धावा येतील या बॉलवरती. 2 टुडी. तसे जमतंय. तर सर्व संघांना व सर्व संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे, आपण प्रत्येक षटकाच्या मागे ब्रेक घ्यायचा नाही आहे. आपल्याला आज खूप सामने खेळवायचे आहेत. ब्रेक अजिबात दिला जाणार नाही. कंटिन्यू मॅचेस होतील. प्रत्येक षटकाच्या मागे नक्कीच टीम मिटिंग केली जायची नाही आहे. अंपायर्स आपण देखील नोंद घ्यायची आहे. टीम मिटिंग नको आहे. आपला बॉलर ठरवायचा आहे नेक्स्ट ओव्हर कोण टाकणार आहे, नेक्स्ट बॅटर कोण येणार आहे. कारण की आपल्या वेळेची मर्यादा आहे. 10 वाजता आपल्या सिस्टीम बंद होते. रात्री खूप वेळ होतो, त्यामुळे आपण वेळेची मर्यादा असणार आहे. त्यामुळे सामने आवरून घ्यायचे पटपट. आता मात्र चांगली फिल्डिंग आहे. कांबळे मामा कुठं असतील त्यांनी जरा यायचंय. कांबळे मामा, कांबळे मामा स्टेजशी संपर्क साधायचा आहे, कुठं असेल तिथे.
16-16. प्रत्येक ओव्हर नंतर स्कोर सांगत जावा. आवरून घ्यायचं पटकन. धावसंख्या होती ती 22. तर आता नवीन बॉलर प्रसाद. तर आता मात्र पुन्हा मी सर्वात लक्ष केंद्रित करतो सामन्यामध्ये. ब्लॅक जर्सी माधवनगर, पिंक जर्सी दत्तकर. बॉलर आहे प्रसाद. वॉट बॉल, काय बॉल आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 23 धावा धावा करायला लागतायत. 5.3 षटकांचा खेळ तर मनाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल इतक्या खेळून काढलाय. धावा संधी होती पण संधी हुकते आहे. एक धाव मिळेल, एखादा धाव पोहोचेल ती. 24. पुढचा बॉल प्रसादचा आदित्यसाठी. यावेळेस मात्र बॅकफुट पंच केलाय. बॉल जाईल 2 धावांसाठी. 2 डोंट डिक्लेअर.
वॉट स्ट्रोक, काय स्ट्रोक खेळलाय. आता मात्र चांगला बॉल, चांगली फिल्डिंग दीपकच्या माध्यमातून केली जाते आणि मात्र षटक संपेल. ओव्हर संपतोय. 6 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 27. 6 ओव्हर 27 धावसंख्या झाली आहे. आता मात्र आदित्य व आता नवीन बॉलर दीपक. यावेळेस मात्र चांगला स्टॉप करायचा प्रयत्न होतोय. सिंगल धाव येईल आणि डबल 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 आणि मात्र इथे आदित्य विकेट जाते. आदित्यची विकेट जाते. आदित्य आउट होतोय. आदित्य मात्र आता बाजून परततोय. सागरच्या मध्ये चांगला थ्रो, चांगली फिकी गेली व इथे मात्र आदित्य बाद होतोय. आता मात्र आदित्यच्या जागी नवीन बॅट्समन नितीन नॉन स्ट्राईक. यस मात्र चांगला फटका तिथे मात्र सिंगल येईल आणि सिंगलने मात्र 1 रनने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते 29. यावेळेस मात्र चांगला शॉट आहे. ते मात्र 2 धावा मिळतील. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. डॉट बॉल येईल. तर मात्र बॉल हवेत असेल आणि मात्र ज्या भूषणने या टुर्नामेंटमध्ये चांगला कॅच पकडला होता तो कॅच मात्र सुटतोय आणि रनआउट देखील सुटतोय. अशोक पाटीलच्या माध्यमातून चूक केली जाते. इथे मात्र सरळ फेकी हातामध्ये केली होती. बॉल सुटतोय व संधी देखील हुकते. आता मात्र काय स्ट्रोक आहे परंतु विकेट. ओव्हर संपते. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 7 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 34. 7-34. नवीन बॉलर प्रफुल्ल सज्ज होतोय बॉलिंग मार्गवरती. संघाचं शेवटचं वैयक्तिक असं दुसरी ओव्हर प्रफुल्ल. आता मात्र बॉल भिरकावून दिलाय सिंगल धावेसाठी. सिंगल धावील. या सिंगल धाव धावसंख्या 1 ने पुढील धावसंख्येतून पोहोचते ती 35. 35 36 आणि 4 चेंडू बाकी शेवटच्या ओव्हर मधील. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न परंतु बॅटचा बॉलचा डॉट बॉल येईल.
यावेळेस मात्र चांगला फटका तिथे भूषण उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे ओव्हरथ्रोच्या 2 धावा. 2 धावा. 2 धावांचा फटका मध्ये इथे बसतोय नितीन व सुयोगच्या माध्यमातून 2 धावा घेतल्या तर धावसंख्या अजून पोहोचते ती 38. 38 धावा. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मैदानाच्या बाहेर म्हणून आउट होतोय. बॉल मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. शेवटचा बॉल. पुढील मॅच अंकली आणि गावबाग कॅप्टनी टॉससाठी यायचं. नेक्स्ट मॅच अंकली व गावबाग. धावसंख्या होते दोन्ही संघाच्या कॅप्टन 38. टॉससाठी स्टेजवर यायचं आहे. 38. 38 धावा धावा लागल्यात. आता मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय रोहिश. षटक संपते. 8 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते आहे 39. 42 विन. 40 धावा ही मॅच जिंकण्यासाठी धावफलकावरती लागतील. दत्तनगर लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. अंकली गावबाग कॅप्टन टॉससाठी यायचं स्टेजवर. हा तर नेक्स्ट मॅच अंकली वर्सेस गावबाग. चालू करायचं आहे. मॅच चालू करायचं लगेच अंपायर. ओके ओके.
चला चालू करा. कॉमेंटेटर्स करा. तर चला सुरुवात होते मॅचला. फर्स्ट ओव्हर घेऊन येतो तो रो नाही आहे का? ठीक आहे चला. तर ओपनिंग बॅटर सम्मेद व दीपक. तर फर्स्ट ओव्हर आदित्य संबोधा घेऊन येतोय. विकेट विकेट आणि विकेट येईल. दीपकचा मोठा बळी इथे मात्र आता फसवला जातोय आणि आदित्यच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक दीपकची मोठी विकेट. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. डॉट बॉल येईल. बॉलिंग चांगली लागते आदित्यच्या माध्यमातून. इथे मात्र चौकार. वॉल स्ट्रोक. दोन्ही फिल्डरच्या मध्ये गॅप भेटला गेलाय. वर प्रफुल्लच्या बॅट मधून आजच्या मॅच मध्ये पहिला चौकार. पहिली बाउंड्री येते. चांगला स्ट्रोक. या चौकार धावसंख्येतून पोहोचते ती 4. तर आता पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु यावेळेस देखील बाद होईल. बॅट्समन दुसरा बॅटर इथे मात्र विकेट होतोय. बॉल मैदानाच्या बाहेर मारून हिट विकेट समेत आउट होईल. दुसरी विकेट जाईल. आता एक ओव्हर पूर्ण धावसंख्या होते 5 आणि 2 विकेट इथे मात्र गमावले गेलेत. एक षटक पूर्ण धावसंख्या ती 5 विथ 2 लॉसेस. माधवनगर लिजंड्स. तर नवीन बॅटर सागर. लवकर सागर सज्ज होतोय. चालू करा चालू करा. तर आता लेफ्टी बॉलर सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतो चेतन. तर आता मात्र चेतनकडून बॅक टू बॅकचा
आता मात्र चांगला फटका सिंगल, सागरचा सिंगल धावेसाठी आता फटका जाईल. या सिंगलने मग धावसंख्या पोहोचेल ती 7 धावा धावफलकावरती लागतायत. फुटचा बॉल चेतनचा सामना करेल तो प्रफुल्ल. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाबाद यष्टांचा वेध, क्लीन बॉल्ड. प्रफुल्ल बॅक ऑन पॅव्हेलियन, क्लीन हिट. ब्लॉक बॉल, प्रफुल्ल त्या बॉल मध्ये उत्तर नव्हतं व चेतन मात्र आता चेतन ऑन फायर. स्टंप मात्र भेटली गेली आहे. टॉस साठी यायचंय अंकली गावबाग. तर आता नवीन बॅटर येतोय जर्सी नंबर 07 भूषण. भूषण यावेळेस देखील चांगला बॉल आहे. वॉड बॉल, चांगला बॉल खेळून काढलाय. पहिलाच बॉल भूषणचा. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल, डॉट बॉल आणि डॉट बॉल. ओव्हर संपते. 2 ओव्हर पूर्ण धावसंख्या होते 7. 2 ओव्हर 7 धावफलक धावा लागते त्या 7. आता मात्र 36 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच जिंकण्यासाठी धावा करायला लागतील त्या 33. 6 ओव्हर मध्ये 33. आता पुढचा बॉल नवीन बॉलर ते पवन, संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं घेऊन पवन. वॉट बॉल, काय बॉल आहे. आता मात्र सिंगल केली गेली आहे सागरच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक वरती येईल तो भूषण. गावबाग अंकली दोघा कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या. तर आता मात्र पवनची ते मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते. जर्सी नंबर 77. तर पवनचा मात्र पुढचा बॉल सज्ज असेल तो सागर. विकेट साठी अपील केलं त्याने मात्र विकेट विकेट आणि विकेट दिली गेली आहे. विकेट इथे मात्र आता पंचांनी हात वर उचललाय. विकेट दिली गेली आहे. सागर आता मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला झेल घेतला गेला आदित्यच्या माध्यमातून विकेटच्या मागे. बॉल झालेत
लास्ट बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील, शेवटचा बॉल पवनचा. तर एक मोठा बळी ते मात्र घेतला गेला मागील बॉलवरती. सागर बांधून तंबूत परतला. एक चांगला झेल विकेटच्या मागे आदित्यच्या माध्यमातून टिपला गेला. तर न्यू बॅटर प्रणव. आता मात्र 4 गडी बाद इथे मात्र 4 मेन डाऊन्स मात्र झालेत. विकेट. आता फक्त हजेरी लावतात बॅट्समन, हजेरी प्रेझेंटी लावतात विकेटवरती. सत्यम वाडकर यांचा वाढदिवस आहे. JPL परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आता मात्र प्रणव विकेट जातोय. आता मात्र हॅट्रिक बॉल पुढच्या ओव्हरवरती हॅट्रिक बॉलवरती असेल तो पवन. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले शेवटच्या. आता मात्र 5 गडी बाद 5 डाऊन. आता मात्र नवीन बॅटर अशोक मैदानावर जातोय. अशोक पाटील. गावबाग टॉस जिंकलेला आहे. लगेच निर्णय द्या. आता मात्र 5 गडी बाद 9. अतिशय बिकट अवस्था आहे माधवनगर संघाची. अडचणीत सापडलाय संघ. आता मात्र नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाची 4थी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन सुयोग सज्ज होतोय. त्याचा सामना करेल तो भूषण. आता मात्र चांगला बॉल आहे इथे मात्र सुयोगच्या माध्यमातून. आता मात्र आता मात्र चांगला फटका आहे. सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्या 1 ने जाईल. पुढे धावसंख्या होते 11. तर पुढचा बॉल भूषण साठी. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. खेळून काढला बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका. मामा उपस्थित आहेत. सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्या होते 12. ओव्हर संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होते ती 12. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. ही मॅच जिंकण्यासाठी अजून धावा कराव्या लागतील. त्या 28 धावा. अजून 24 बॉल मध्ये 28 धावांची गरज. आता मात्र हॅट्रिक बॉल वरती असेल. पाहूया या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक घेतली जाते का ते. एक हॅट्रिक संधी होती परंतु त्या बॉलवरती कॅच सोडला रोहितने सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र हॅट्रिक बॉल पवन टू भूषण. हॅट्रिक. व्हॉट अ कॅच. आदित्यच्या माध्यमातून हॅट्रिक घेतली गेली आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रयत्नासाठी. हॅट्रिक इथे मात्र घेतली गेली. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक पवनच्या नावावरती. ती विकेट जरी पवनच्या खात्यामध्ये गेली असेल तर ती विकेट मात्र जाईल आदित्य याच्या खात्यामध्ये लिहिली जाईल.
कारण की काय एफर्ट आहे मित्रांनो, त्याच्या शरीरयष्टीकडे पाहून आपण अंदाज लावू शकता काय कॅच घेतला गेलाय. व्हॉट अन एफर्ट, एक चांगला झेल. गावबाग निर्णय कळवा. तर आता मात्र हॅट्रिक झाली आहे या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक. पवनच्या खात्यामध्ये जाते हॅट्रिक. आता मात्र फुटचा बॉल, यावेळेस कॅचची संधी आहे आणि कॅच सुटतोय. जरा कॅच पकडला असता तर 4 बॉलवरती 4 विकेट मिळवल्या असत्या पवनने, परंतु चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र अतिशय बिकट अवस्थेमध्ये सापडलाय तो माधवनगर संघ. 16 धावा 13 धावांवरती 6 विकेट गेलेत. सेकंड लास्ट मॅन आतमध्ये आहे. यावेळेस मात्र बॅकफुट जाऊन बॉल पाहण्याचा प्रयत्न आहे. धावबाद संधी आहे आणि मात्र संधी हुकते आहे. बॅट्समन आतमध्ये पोहोचलाय. इथे मात्र टीव्ही अँपरचा निर्णय घेतला. टीव्ही अँपरकडे कॉल दिला गेलाय. गावबाग संघाने काय निर्णय घेतलाय? अविराव, बॅटिंग. ओके, गावबाग बॅटिंग घेतलेली नॉट आहे. आउट घोषित केले गेले पंचाने. पुन्हा खेळ सुरू होईल. गावबाग संघाने मात्र आता टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर त्वरित आपली फिल्डिंग लावायची आहे. बॉल 3 बॉल, अजून 3 बॉल बाकी आहेत. हा देखील बॅट्समन विकेट जातोय. प्रसाद आता बॅक टू द पॅव्हेलियन. अतिशय बिकट अवस्था इथे मात्र आता झाली आहे माधवनगर संघाची. तर आता नवीन बॅटर सज्ज होतो तो. तर आता बोनससाठी मात्र बोनसचा मी एक नियम सांगतोय. बोनस गुण जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला 29 धावांच्या आत थांबावं लागेल. 29च्या आतमध्ये थांबावं लागेल. धावसंख्या होती 14. 29च्या आतमध्ये आपल्याला उर्वरित या संघाला थांबावं लागेल. आता शेवटचा मॅन, लास्ट मॅन इन, लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल, लेग स्टंपचा बॉल पंचाने व्हाईट घोषित केलाय. अंपायरशी उजत नाही घालायची. अंपायरचा निर्णय शेवटचा असेल. अंपायर आपली भूमिका पार पाडतायत. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल या ओव्हर मधील. माधवनगर संघाची अतिशय दयनीय अवस्था इथे मध्ये झाली आहे. 14 वरती 7 गडी गेलेत. पुन्हा डॉट बॉल. ओव्हर संपते. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होती ती फक्त 15. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा कराव्या लागतील त्या. 25 धावा 18 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी व 1 विकेट ही मॅच जिंकण्यासाठी दत्तनगर संघाला. जर बोनस गुण हवा असेल तर मात्र 29च्या आतमध्ये आपल्याला थांबावं लागेल. आता धावसंख्या 15. अजूनही बोनस साठी 14 धावांची आवश्यकता आहे. तर आता मात्र बोनस गुणासाठी मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या त्या 25. शेवटचा मेन आतमध्ये खेळते, लास्ट मॅन लास्ट विकेट आतमध्ये खेळते माजुनर संघाकडून अशोक व यश. यावेळेस मात्र नो बॉल घोषित केला आहे. चेतन आता पुढचा बॉल घेऊन सज्ज होते अशोक साठी. यावेळेस मात्र थोडासा वेगामध्ये व्हेरिएशन केलं जाते. डॉट बॉल येईल, पेस व्हेरिएशन. पुन्हा पुढचा बॉल. पाहून खेळून काढलाय, बॉल जातोय पवनच्या हातामध्ये व चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते आहे. पवनच्या माध्यमातून सिंगल धाव येते. पुढचा बॉल चेतनचा सामना करेल तो यश. तर मात्र पुन्हा आता डॉट बॉल इथे हाताळला जातोय. पुढचा बॉल सज्ज होईल तो. डॉट बॉल. थोडासा बॅट्समन प्रेशर मध्ये दिसतोय, दबावाखाली दिसतोय. शेवटची विकेट आहे. पुन्हा डॉट बॉल. अतिशय चांगली ते मात्र फाईट दिली गेली आहे. फक्त 40 धावा करायच्या होत्या, 40 धावांमध्ये डिफेंड केल्या जात आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे, परंतु त्या बॉलवरती सिंगल घेतली जाईल. या सिंगल धावफलक जाईल 17 वरती. तशा बॉल ओव्हरमध्ये शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओव्हर आली, ओव्हर संपते. किती बॉल ओव्हर आहे रे? 6 ओव्हर 18 धावा. 6 ओव्हर पूर्ण धावा संख्येचे फक्त 18. प्रत्येकी ओव्हर मध्ये फक्त 3 धावा करतोय माधवनगर संघ. एक डॉट. स्कोर आहे 18. 18 रन्स ऑन द बोर्ड. अठरा 18 रन्स ऑन द बोर्ड 18. आता मात्र बोनस साठी अजूनही 11 धावांच्या आत अडवावं लागेल. 12 बॉल मध्ये 11. बोनस वाचवायचा असेल तर धावा करायला लागतील. 12 बॉल मध्ये 11. तर नवीन बॉलर सुयोग होते बॉलिंगवरती. सुयोग. पुढचा बॉल सज्ज होईल तो. यावेळेस लेक्स्टमच्या बाहेर पंधांचा वाईटचा इशारा. धावसंख्या होते ती 19. आता मात्र पुन्हा डॉट बॉल. सुयोगच्या माध्यमातून मात्र आता चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस लेक्स्टमच्या पुन्हा बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. बॉल मागे गेलाय. प्रतीक तुला बॉल दे मागचा. प्रतीक.
आता मात्र पुढचा बॉल सुयोगचा, पुन्हा डॉट बॉल येईल. आता मात्र सुयोगच्या माध्यमातून मात्र कॅच आउट आणि मॅच संपते. बोनस पॉइंट सह विजय संपादला जातोय. बोनस गुणासह विजय इथे मात्र मिळवला गेलाय. दत्तनगर संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे. तर बॅड लक माधवनगर संघ, वेल फाईट.